मी विजय जाधव, उपनियंत्रक नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह ठाणे। केंद्राच्या मार्गदर्शक तत्वानुसार आपण गेल्या 7 मे पासून हे मॉकड्रिल करत आहोत। भारतातील 800 जिल्ह्यांपैकी जवळजवळ 400 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल चालू आहे आणि महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांपैकी आपण ठाण्यामध्ये विविध ठिकाणी मॉकड्रिल घेतले आहे। पहिला मॉकड्रिल 7 तारखेला आपण नॅक्सी ग्राउंड कल्याणला घेतला, त्यानंतर वीरा रामबे मैदान उल्हासनगर, त्यानंतर बदलापूर, ठाणे, टिटवाळा आणि आज नवी मुंबईतील वाशी या नील सिद्धी टावर्स सेक्टर 12 या ठिकाणी घेण्यात आला। यामध्ये शासकीय प्रणाली यंत्रणा जी आहे आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत रिलेटेड तर सगळ्या संघटनेने सगळ्या एजन्सीनी भाग घेतला। त्यात लीडिंग सिव्हिल डिफेन्स जरी करत असला तरी होमगार्ड, TDRF, महसूलचे अधिकारी कर्मचारी, फायरचे, पोलीस आणि इतर NGO व सर्वच शासकीय यंत्रणेचे अधिकारी जे आपत्तीशी संबंधित आहे त्यांचा सहभाग आहे। आणि हा आपण लाईव्ह इथं बघितलेला आहे। जो नवी मुंबई महानगरपालिकेकडे 68 मीटर लॅडर आहे, ती ॲम्ब्युलन्स व्हेकल आहे। भारतामध्ये 103 मीटरची जी गाडी आहे ती केरळ राज्यामध्ये आणि त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये हे आपण बघितलं। तर हे खूप आवश्यक आहे। यामध्ये जे आहे की रुमर जो असतो म्हणजे अफवा पसरू नये, त्यापासून अफवेपासून दूर राहायचं, सावध राहायचं आणि खातरजमा करायची। कोणती घटना घडली किंवा नाही घडली हे शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी हे नक्की सांगू शकतो। तर त्याचाच वापर करायचा, त्यांच्याकडूनच या मार्गदर्शन घ्यायचं आणि त्या अनुषंगाने आपण राहायचं, हे महत्वाचं आहे। धन्यवाद।